छळ करणारी सून आणि सोशिक सासू ही एक हृदयस्पर्शी, भावनिक आणि नाट्यमय कथा आहे. गावातील शांत, साध्या वातावरणात राहणारी शारदाताई. सगळ्या गावात तिची ओळख सोशिक, प्रेमळ आणि देवभक्त बाई अशी होती. नवरा लवकरच गेला, पण तिने तिचा एकुलता एक मुलगा अमोल याला कष्टाने मोठं केलं. अमोल शिक्षणात हुशार होता, नोकरीला लागला आणि शहरात स्थायिक झाला. काही वर्षांनी त्याचं लग्न नेहा नावाच्या मुलीशी झालं. लग्नाच्या सुरुवातीला सगळं खूप छान होतं. सुरुवातीला संसारात सुरुवातीची गोडी होती. नेहा खूप बोलकी, स्मार्ट आणि आधुनिक विचारांची होती. शारदाताईला वाटलं, माझ्या मुलाला चांगली बायको मिळाली. पहिल्या काही महिन्यात नेहा खूप गोड बोलायची. आई, तुम्ही काही करू नका, मी सगळं करते. शारदाताई आनंदी होती. पण हळूहळू परिस्थिती बदलायला लागली. काही दिवसातच बदलाची सुरुवात झाली होती. नेहा हळूहळू तिचं खरं रूप दाखवू लागली. आई, तुम्हाला काही कळत नाही. तुम्ही गावात राहिलेल्या, शहरात असं चालत नाही. शारदाताई गप्प बसायची. एका दिवशी, आई तुम्ही भाजी नीट का करत नाही? सगळं माझ्यावर येतं. पण मी तर... शारदा काही बोलणार इतक्यात नेहा ओरडली, बस, मला कारण नकोत. अमोल ऑफिसमध्ये असायचा. त्याला काहीच माहीत नव्हतं. नंतर हळूहळू छळाची पराकाष्ठाच झाली. नेहाचा छळ दिवसेंदिवस वाढत गेला. उशिरा जेवण देणं, सतत टोमणे मारणं, घरातल्या कामावरून अपमान करणं. तुमच्यासारख्या जुन्या विचारांच्या बायकांमुळेच प्रगती होत नाही. शारदाताईंच्या डोळ्यात अश्रू असायचे, पण तिने कधी तक्रार केली नाही. एका दिवशी अमोल ऑफिस टूरवर गेला. नेहाने शारदाला सांगितलं, आई, आता तुम्ही तुमच्या खोलीतच राहा. माझ्या कामात हस्तक्षेप करू नका. ती तिला जाणीवपूर्वक एकटी ठेवू लागली. फोन वापरू देत नव्हती. शेजाऱ्यांशी बोलू देत नव्हती. शारदाताई आतून तुटत चालली होती. आता तर अपमानाचा कळस झाला. एक दिवस नेहाने तिच्या मैत्रिणींना घरी बोलावलं. ही माझी सासू अजूनही जुन्या पद्धतीने जगते. सगळ्या हसल्या. शारदाताईंचा अपमान झाला. ती शांतपणे तिच्या खोलीत जाऊन रडत बसली. पण त्यांना देवावरचा विश्वास होता. त्या रात्री शारदाताई देवासमोर बसली. देवा, मी काय चूक केली? माझ्या मुलासाठी सगळं केलं, पण आज मी एकटी आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण मनात एक विश्वास होता, देव न्याय करतो. कधी ना कधी सत्य समोर येतं. काही दिवसांनी अमोल अचानक लवकर घरी आला. त्याने पाहिलं, आई एका कोपऱ्यात बसलेली, कमजोर, शांत. आई, तुम्ही ठीक आहात ना? तेव्हा शारदा काही बोलली नाही, पण शेजारच्या काकूंनी सगळं सांगितलं. ते सर्व ऐकून अमोल संतापला. नेहा, तू माझ्या आईशी असं वागलीस? नेहा घाबरली. मी फक्त... बस, मला सगळं कळलं आहे. नेहा रडायला लागली. माझी चूक झाली, मला माफ करा. पण शारदाताई शांत होती. ती म्हणाली, माफी मागणं सोपं असतं, पण जखम भरायला वेळ लागतो. नेहाला तिची चूक कळली. ती हळूहळू बदलायला लागली. सासूशी प्रेमाने बोलणं, तिची काळजी घेणं, तिच्या भावना समजून घेणं. शारदाताईने तिला माफ केलं. कथा इथेच संपत नाही. ही प्रत्येक घरी घडणारी गोष्ट आहे. सासू सुनेचं नातं प्रेमाचं असावं, संघर्षाचं नाही. समजून घेणं आणि आदर देणं खूप महत्त्वाचं आहे. नेहा आता शांततेच्या आड दडलेलं वादळ होती. नेहा बदलली होती, किमान वरवर तरी. ती आता शारदाताईंशी प्रेमाने बोलायची, वेळेवर जेवण द्यायची, औषधं देत होती. पण शारदाताईच्या मनात जखमा अजूनही ताज्याच होत्या. रात्री ती देवासमोर बसून विचार करायची, ही खरी बदलली आहे का, की काहीतरी वेगळंच चाललं आहे?
की हे पण एक नवं नाटक सुरू आहे. एका दिवशी नेहा अचानक खूप गोडपणे वागू लागली. आई, आपण तुमच्या नावावर असलेलं गावचं घर विकूया ना. शहरात मोठं घर घेऊ. शारदाताई थोडी थांबली. पण ते घर म्हणजे तुमच्या बाबांची आठवण आहे. नेहा लगेच म्हणाली, आई, आठवणी मनात असतात, घरात नाही. अमोलही थोडा गोंधळला. आई, विचार करा, आपल्या सगळ्यांसाठी चांगलं होईल. शारदाताई शांत झाली. पण तिच्या मनात शंकेचं बी पेरलं गेलं. नेहाचा खरा चेहरा कोणता हे कळतच नव्हते. त्या रात्री नेहा फोनवर कोणाशी तरी बोलत होती. हो, घर विकलं की पैसे माझ्या अकाउंटमध्ये येणार आहेत. मग आपण प्लॅन करू. हे सगळं शारदाताईंनी ऐकलं. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. म्हणजे हा सगळा बदल फक्त पैशांसाठी? दुसऱ्या दिवशी नेहा पुन्हा गोड बोलत होती. आई, कागद तयार आहेत, फक्त तुमची सही हवी आहे. शारदाताईंनी कागद हातात घेतले, पण त्यांनी सही केली नाही. ती फक्त म्हणाली, मी थोडा वेळ घेते. नेहाचा चेहरा बदलला. पण तिने स्वतःला सावरलं. अमोल अडचणीत होता. एका बाजूला त्याची बायको, दुसऱ्या बाजूला त्याची आई. मी कुणावर विश्वास ठेवू? तो गोंधळला होता. आणि मग एक दिवस सत्याचा स्फोट होतो. एका दिवशी शारदाताईंनी सगळं अमोलला सांगितलं. काल रात्री मी सगळं ऐकलं. नेहा फक्त पैशांसाठी हे सगळं करत आहे. अमोलला विश्वास बसत नव्हता. नेहा असं करू शकत नाही. पण शारदाने शांतपणे सांगितलं, तू स्वतः पहा. अमोलने दुसऱ्या दिवशी नेहाचा फोन चेक केला. त्यात मेसेजेस होते. घर विकल्यावर पैसे ट्रान्स्फर कर. आपण नवीन बिझनेस सुरू करू. अमोलचा विश्वास तुटला. त्या रात्री अमोलने नेहाला विचारलं, हे सगळं काय आहे? नेहा गोंधळली. मी फक्त आपल्या भविष्यासाठी. खोटं बोलू नकोस, अमोल ओरडला. सगळं पाहून शारदाताईंनी ठाम निर्णय घेतला. हे घर मी विकणार नाही आणि माझ्या आत्मसन्मानावर कोणालाही आघात करू देणार नाही. नेहा थरथरली. ही नात्यांची परीक्षा चालू होती जणू. घरात तणाव वाढला. नेहा एकटी पडली. अमोल तिच्यावर रागवलेला. शारदाताई शांत पण ठाम. एका रात्री नेहा शारदाताईंसमोर आली. डोळ्यात अश्रू होते. आई, मी खूप मोठी चूक केली. पैशांच्या लालसेने मी सगळं गमावलं. शारदाताई म्हणाल्या, चूक मान्य करणं ही सुरुवात असते, पण विश्वास परत मिळवायला वेळ लागतो. नेहा खरोखर बदलणार का? अमोल तिच्यावर पुन्हा विश्वास ठेवेल का? शारदाताई तिचं आयुष्य कसं घडवतील? पुढे अजून मोठा धक्का आणि आयुष्य बदलून टाकणारा निर्णय घेतला जाणार होता. भावनांचा कळस, नात्यांची खरी कसोटी आणि आयुष्य बदलणारा निर्णय. घरात शांतता होती, पण ती शांतता वादळापूर्वीची होती. अमोल नेहाशी फारसं बोलत नव्हता. नेहा सतत अपराधी भावनेत जगत होती आणि शारदाताई त्या सगळं पाहत होत्या. पण आता त्या आतून खूप मजबूत झाल्या होत्या. एक दिवस नेहाने अमोलला विचारलं, तू मला माफ करणार नाहीस का? अमोल थंडपणे म्हणाला, माफ करणं सोपं आहे, पण विश्वास परत आणणं कठीण आहे. शारदाताई अचानक अनपेक्षित निर्णय घेतात. त्या दिवशी शारदाताईंनी दोघांना हॉलमध्ये बोलावलं. मला एक निर्णय घ्यायचा आहे. दोघंही घाबरले. मी गावाकडे परत जाणार आहे. आई, अमोल जोरात म्हणाला, तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. शारदाताई शांतपणे म्हणाल्या, मी तुम्हाला सोडून जात नाही, पण मला माझं आयुष्य माझ्या आत्मसन्मानाने जगायचं आहे. नेहाच्या डोळ्यात अश्रू आले. शारदाताई गावाकडे परत गेल्या. पण यावेळेस त्या एकट्या कमकुवत नव्हत्या. त्या आत्मविश्वासाने भरलेल्या होत्या. त्या
गावातल्या महिलांसाठी एक छोटा स्वयंरोजगार गट सुरू केला होता त्यांनी. शिवणकाम, लोणचं, पापड बनवणं, महिलांना स्वावलंबी बनवणं. गावात पुन्हा त्यांचा सन्मान वाढला. इकडे शहरात नेहा एकटी पडलीच, शिवाय नेहा पूर्णपणे बदलली होती. ती आता खूप शांत झाली होती. घरकाम, जबाबदारी सगळं मनापासून करत होती. एक दिवस ती अमोलला म्हणाली, मी आईला परत आणू इच्छिते, पण यावेळी त्यांच्या अटीवर. अमोलने तिच्याकडे पाहिलं. त्याला पहिल्यांदाच तिच्यात खरा पश्चाताप दिसला. नेहा आणि अमोल गावाकडे गेले. शारदाताईंना पाहताच नेहा त्यांच्या पायाशी पडली. आई, मला माफ करा, मी खूप चुकीचं वागले, पण आता मला खरंच बदलायचं आहे. शारदाताईंनी तिच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात कठोरपणा नव्हता, पण एक समजूत होती. नेहा, बदल शब्दात नाही, कृतीत दिसतो. शारदाताईंनी एक अट ठेवली. जर मला परत घरी न्यायचं असेल तर त्या घरात माझा सन्मान कायम राहिला पाहिजे, आणि तू मला आई म्हणून नव्हे तर माणूस म्हणून स्वीकारलं पाहिजेस. नेहा डोळ्यात पाणी घेऊन म्हणाली, मी वचन देते. काही महिन्यांनी शारदाताई पुन्हा शहरात आल्या, पण यावेळेस सगळं बदललं होतं. नेहा त्यांची काळजी घेत होती. अमोल दोघांमध्ये समतोल ठेवत होता. घरात आदर आणि प्रेम होतं. एक दिवस नेहाने शारदाच्या हातात एक फाईल दिली. आई, हे बघा. त्यात काय होतं? गावचं घर शारदाताईंच्या नावावर सुरक्षित केलं होतं आणि त्यांच्या स्वयंरोजगार गटासाठी निधी ठेवला होता. शारदाताईंच्या डोळ्यात अश्रू आले. शारदाताई म्हणाल्या, नातं टिकवण्यासाठी प्रेम लागते, पण ते जपण्यासाठी आदर आणि समजूत खूप महत्त्वाची असते. ही कथा आपण वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल आपले खूप खूप आभार. ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.